हा. ह्या चॅनलमुळे आयुष्यात बदल झाल्यासारखं वाटतोय किंवा कोणतरी ही शहाणपणा द्यायसारखं आलंय किंवा जाग करायला आलंय. पहिल्या पाच सहा गाया होते. हा पहिल्यापासून आम्हाला देशी आवडत आहे थोडा. बर. तरी पण आता तर पूर्ण हे झाले हो. अजून आपल्याला 15 गाया पाहिजे असं. मग चव वाढत गेली हा. आणि हाव 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 वाटत गेली आता देशी. पण अपेक्षा माणसं अजून तर एवढे आहे ना, अजून अनेक वाटते हो. होय होय. होय. कसं दारात बैठल्यावरती आता एवढा मोठा चांगला शेड हा कधी माणसाने विचार केला असेल का पूर्वी बाबा हे देशी गाईला एवढा खर्च करायचा. हा आता ह्याच्यात पण यायला झालेली. हा तुम्ही आता 2 महिन्याला जवळ आलेली. हा. काय त्याला येणार नाही. खूप टाकायचे मग काय अनेक दिवशी ज्याची कुठलीच गोष्ट आपल्या अंगाला लागत नाही, संसाराला लागत नाही, त्याच्यासाठी माणूस रक्त आटवतो, हाडं झिजवतो, घरातली सगळी राबवायला लावतो, खर्च करून 1,00,000-2 लाखांत शेड उभा करतो. मग शेवटी कणभरण गहूभर सुद्धा आपण ते खात नाही पेत नाही. मग आमच्याकडे ते काय कालवडी काय आणायला नव्हतं. मग गाडी म्हणला नाही. मग खटकायच्या नूरने 2 आणलेली आहेत. मग परत एक ती दुसरा ही बारकाय नाही अंगाला म्हणून हातच लावू देत नव्हतं. त्याला असा मोठा फुट होता आणि दोरी गळ्याला बांधलेलं पिळं घालून असतात पडलेलं. ती कालवड आणला. आता म्हणजे हाताखाली आले. आता जर आपण जाऊन उभारल्या मागे सरती येते चोळ्यात त्या बाच्याला तेवढे ही करू देत नाही. माया लागली त्यांची. आता असं जर उभारलं हात चाटते बाकी वगैरे काय चोरते आता एक फक्त तेवढी एकच कालवड गळ्यापासून मागे काही येऊ देत नाही. या असल्या मोकळ्या वातावरणात, निसर्गरम्य वातावरणात चवीच्या गोष्टी सांभाळायला खरंच आनंद झाला पाहिजे. आणली तेव्हा कशी होती खराब लय होती हो. आता आम्ही त्यांना 3 महिने झाले. शेंगपेंड चालली. आता त्यांना काही शेंगपेंड नाही. आता गोळी केलं जाईल त्यांना. तर आता खायला द्यायला चांगली देऊ पेंड असल्यामुळं नाही वैरण बिरण पाकते. नाही कालवडी देखण्या जातीच्या मिळाल्या कापायच्या दारात. तिला आमच्या गडीला म्हटलं हे म्हणला एक घ्यायची होती अलीकडे. मग एक घ्यायची होती म्हणलं त्याला काय 2 गळची पेप आली कालवडीला. काय डाव्यास काढले बघलेला ती आपटून घ्यायला लागलं. म्हणलं असं म्हणलं काय खटक कसा शक्यतो स्वस्त कालवड देत नाही तो. होय होय. मग 15-16 हजार म्हणलं. हे म्हणलं पैसे 16,000 18,000 लय खराब होतं कालवड. आणल्या आहे लय बारीक होत्या. खराब लय होते आणि गोचाड लय झालं त्यांना. आणल्या परत जरा ही करून गोचाड्याच्या गोळ्या चालल्या माहिती नव्हतं. लागले आता खायला लागलं. दररोज थोडं थोडं ठेवलं का नाही त्यांना जरा वैरण कमी टाकायची. भूक लागली की बरोबर आपण खायला बघते ती. मग काय नाही आता नाही गोळी पेंट तेल खाती. गोळी पेंट तेल काय अडचण नाही. एक 8 ते 15 गाया करायच्या. 15 तुमच्या माहितीने का आपल्याला चांगली गाय जाते. मनात आलं का नाही आणि त्या गोष्टीच्या मागे लागल्यावर गोष्ट पूर्णच होती. आणि फक्त ह्याच्यात कसं आहे एका ठिकाणी थांबावं लागतंय आणि कोणाच तरी एकाच हात धरावं लागतं. मग काय आता ही गाय ऐकल्या मला एक गाय चांगली चालतंय देतोय की. एक मापाला म्हणजे चांगली असतो. आपली आमच्या लय गाया ही झालं हो. एक्सपायर मध्ये कसं 2002 ला दुष्काळ पडला. 2000 त्यावेळेस गाया आपल्या मोकळ्या खाऊन निघलेल्या गाय होत्या. त्याच्यात गाया आमचं कधी पाजून नसल्यामुळं असं मस्तात लय झालं चांगलं तिला पाणी पाजायला गेलं नाही. लय तरपड गाया. मला वाटते बैल एवढं ही नव्हती. एक तर गाय 8 मार्की होती. 8 असं मार्क चढ करत होतो. खावणीत 1 नंबर गाय म्हणजे तर काय अशी सेम गाय होती एवढी. पाय थांबत नव्हती जनावर. ते खरं आपटून बिपटून पाच शेळ्या आणलं बा.
बाळा लय आता भारी करायला उडला कारण हम्म. लय ऊन पडलं काय गुवाहाटीला म्हणजे उन्हाळा लय हा? आम्ही